Hello friends, how are you? As you know, this year onwards your 12th standard textbook is changed. For the sake of your betterment and understanding, I am preparing some of the videos. You will get all these videos on my channel. Till this moment, if you haven't subscribed my channel, please subscribe it. Now, today we are going to learn something new. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अनेक लेसन अभ्यासलेले आहेत. दोन पोएम म्हणजेच कविता ज्या आहेत त्या आपण अभ्यासलेल्या आहेत. आज आपण पाहूया आपल्या अभ्यासक्रमातील तिसरी कविता द इंचकेप रॉक बाय रॉबर्ट साऊदी. मित्रांनो, यापूर्वी आईस ब्रेकर्स आणि इंग्लिश ट्रान्सलेशन किंवा इंग्लिश व्हर्जन असे दोन स्वतंत्र व्हिडिओज आपण यापूर्वी अभ्यासलेले आहेत आणि आज आपण ही कविता मराठीमध्ये अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण कंप्लीट 17 स्टांजाज विथ एक्सप्लेनेशन अभ्यासणार आहोत. कवितेला सुरुवात करण्यापूर्वी कवितेचे कवी जे आहेत त्यांचा थोडक्यात परिचय करून घेऊया. कवितेचे नाव आहे द इंचकेप रॉक आणि ती लिहिलेली आहे रॉबर्ट साऊदी यांनी. रॉबर्ट साऊदी यांचा जन्म 1774 साली ब्रिस्टॉल लंडन या ठिकाणी झाला. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण वेस्टमिन्स्टर या शाळेमधून पूर्ण केले, तर बॅलियल कॉलेज ऑक्सफर्ड या ठिकाणाहून त्यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. 1813 ते 1843 म्हणजेच हा जो 30 वर्षाचा कालावधी आहे, या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना इंग्लंडचे राजकवी असे म्हटले जात होते किंवा त्यांना ती पदवी देण्यात आलेली होती. द स्कॉलर, द बॅटल ऑफ ब्लेनहेम, बिशॉप हॅट्टो, द इंचकेप रॉक या त्यांच्या प्रसिद्ध नावाजलेल्या कविता होत. द इंचकेप रॉक. द इंचकेप रॉक ही कविता अर्थातच आता आपण बघितल्याप्रमाणे रॉबर्ट साऊदी यांनी लिहिलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या कवितेचे वैशिष्ट्य असे की हे एक बॅलेड आहे. The Inchcape Rock is a ballad. It's the story of the 14th century attempt by the abbot of Aberbrothock to install a warning bell on Inchcape, a notorious sandstone reef about 11 miles, means 18 kilometers off the east coast of Angus, Scotland, near Dundee and Fife, occupied by the Bale Rock Lighthouse. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेचे वैशिष्ट्य असे की ही कविता बॅलेड या स्वरूपामध्ये लिहिलेली आहे. बॅलेड याचे वैशिष्ट्य असे असते की पूर्ण कवितेमधून एखादी कथा, एखादा प्रसंग अत्यंत लयबद्ध पद्धतीने सादर केला जातो. तर अशीच एक गोष्ट आहे जी 14व्या शतकातील एका कथेपासून अबॉट ऑफ ॲबरब्रोथक यांच्या आयुष्यावर आधारित असलेली ही कविता रॉबर्ट साऊदी यांनी लिहिलेली आहे. समुद्र किनाऱ्यापासून 18 किलोमीटर अंतरावरती एक खडक होता. एक छोटंसं बेट होतं आणि ते बराच वेळ पाण्यामध्ये असायचं. मग ज्या वेळेस जहाज समुद्र किनाऱ्याकडे येण्यासाठी यायचे तेव्हा त्यांचे हे लक्षात येत नसे की इथे एक छोटंसं बेट आहे आणि आपल्या जहाजेला, नावेला त्यामुळे धोका निर्माण होईल. जेव्हा वादळ सुटेल तेव्हा अबॉटने बसवलेली ती बेल बरोबर वाजत असे. अबॉट म्हणजेच मठाधिपती.
अँड दॅट्स वाय दिस पोएम इज टायटल्ड ॲज द इंचकेप रॉक. आणि म्हणूनच या कवितेचे नाव द इंचकेप रॉक असे ठेवण्यात आलेले आहे. Saudi was inspired by the legendary story of a pirate who removed the bell on the Inchcape rock placed by the abbot of Aberbrothock. The poem gives us a message that those who do wrong things will meet with due punishment. आता ही गोष्ट जेव्हा रॉबर्ट साऊदी यांना माहीत झाली तेव्हा त्यांनी यावर आधारित ही बॅलेड स्वरूपामध्ये असलेली कविता लिहिली. आणि त्यांना हेही लक्षात आले की एक पायरेट म्हणजेच समुद्री लुटारू होता की ज्याने ही बेल कापली आणि नंतर त्याच्या आयुष्यामध्ये असे काय घडले की त्याला या सर्व गोष्टींचा पश्चाताप झाला. या कवितेमधून या बॅलेडमधून आपल्याला एक संदेश मिळतो की जर तुम्ही वाईट गोष्टी करत असाल तर त्या वाईट गोष्टींसाठी तुम्हाला त्याहीपेक्षा वाईट पद्धतीने शिक्षा होते. चला तर मग अभ्यासूया द इंचकेप रॉक मराठीमध्ये. No stir in the air, no stir in the sea. The ship was still as she could be. Her sails from heaven received no motion. Her keel was steady in the ocean. न वारा न लाटा, शांत दर्या सारा, ना शिडांची कोणतीच हालचाल. स्थिर उभ्या बोटी समुद्रावर समताल, स्वर्गातूनही नसे गती स्तब्ध हा किनारा. हवेमध्ये हालचाल नव्हती, समुद्रही ढवळत नव्हता, जहाजही निश्चल होते जसे की ते असायला हवे होते. जहाजाच्या शिडांना आकाशामधून गती मिळत नव्हती, तिचा लंगरही समुद्रामध्ये स्थिर होतं. Without either sign or sound of the shock, the waves flowed over the Inchcape rock. So little they rose, so little they fell. They did not move the Inchcape bell. ना चाहूल न ध्वनिकंप, सारेच कसे ठप्प. ओलांडून वाहे संत लाटा इंचकेपचा दगड. ना उभार ना उसळी ना गतीची सांगड, म्हणून दगडावरील ती घंटा ही असे गप्प. आता कुठल्याही प्रकारचा हादऱ्यांचा संकेत किंवा आवाज येत नव्हता. इंचकेप खडकावरून लाटा वाहत होत्या. त्या लाटा थोड्याशाच उंच जायच्या, थोड्याशा खाली पडायच्या, पण त्या लाटांमुळे इंचकेपची घंटा वाजलीच नाही. The abbot of Aberbrothock had placed that bell on the Inchcape rock. On a buoy in the storm it floated and swung, and over the waves its warning rung. बौद्ध भिक्षू तो आबेरब्रोथक दयावान, टांगले खडकावरती सूचनेचे सामान. हेलकावले संयंत्र जेव्हा असेल वादळ वारे, लाटा संगे सावधान हो असा संदेश फिरे. आबेरब्रोथकच्या ख्रिस्ती मठाधिपतीने ती बेल इंचकेप खडकावर लावलेली होती. जहाजांच्या मार्गदर्शनार्थ ठेवलेली ती खून वादळात तरंगायची आणि झुलायची. आणि लाटांमुळे ही इंचकेपवर बसवलेली बेल संपूर्ण नाविकांना, खलाशांना धोक्याचा इशारा घंटानाद करून देत असे. When the rock was hit by the surge's swell, the mariners heard the warning bell, and then they knew the perilous rock and blessed the abbot of Aberbrothock. जेव्हा वाडे पाण्याची पातळी घेऊन लाटा उसळी, नाविका समजे धोक्याची घंटा देते आरोळी.
आणि समजून जाई त्यास मृत्यूची पाषाण किनार. जीव वाचला तुझ्यामुळेच आबेर ब्रोथक शतशः आभार. जेव्हा खडक अचानक आलेल्या आणि उंच लाटेने लपला जात असे तेव्हा नाविक धोक्याची किंवा धोका दर्शवणारी सूचनेची घंटा ऐकत असत आणि मग त्यांना इंचकेपच्या दगडाच्या किंवा खडकरूपी असलेला धोका जो तो त्यांना समजत असे आणि मग त्यावेळी ते आबेरब्रोथकच्या मठाधिपतीचे आभार मानत असत. The sun in the heaven was shining gay. All things were joyful on that day. The seabirds screamed as they wheeled round, and there was joyance in their sound. अशा एक उन्हाळ दिनी सगळे होते स्वच्छंदी. सूर्यही स्वर्गातून झगमगे आनंदी. समुद्र पक्षी गीत होऊनी फिरे नभा संगे, आणि आवाज घुमला उत्साहाचा करीत असे दंगे. त्या दिवशी आकाशातील सूर्य तेजस्वीपणे चमकत होता. त्या दिवशी सर्व काही आनंददायी होते. समुद्राचे पक्षी चक्रा मारताना किंचाळत होते, आवाज करत होते आणि त्यांच्या आवाजात एक प्रकारचा आनंद होता. The boy of the Inchcape Bell was seen, a darker speck on the ocean green. Sir Ralph the Rover walked his deck and fixed his eye on the darker speck. दूर उंचवठ्यावरील संयंत्र इंचकेप घंटा ती दिसे. अथांग हिरव्या समुद्रावरील जणू काळा ठिपका भासे. बोटीवरील चाल त्याची दृष्ट तो रावेर लुटारू. डोळ्यात खुपते ती घंटा, डोके लागले भिरभिरू. इंचकेपची बेल खूण जी जहाजांच्या मार्गदर्शनार्थ ठेवलेली होती ती दिसू लागली. जसा समुद्राच्या हिरव्या रंगावरील तो एखादा गडद ठिपका असावा. सर राल्फ दी रोवर म्हणजे समुद्री लुटारू त्याच्या जहाजाच्या पृष्ठभागावर चालला आणि त्याची नजर त्या गडद ठिपक्यावर म्हणजेच त्या घंटेवर खेळली. He felt the cheering power of spring. It made him whistle, it made him sing. His heart was mirthful to excess, but the rover's mirth was wickedness. अंगी शिरला वसंताचा संचार जणू, शिळ घाली लागला गीत हो गुणगुणू. अमाप दांडगा उत्साह लागला हृदयातून पाझरू. दृष्टपणाची जात त्याची स्वार्थी हा वाट सरू. राल्फी रोवर याला वसंत ऋतूच्या जल्लोषाची ताकद जाणवली. त्यामुळे तो शीळ घालू लागला, सुरेख आवाज काढू लागला आणि साहजिकच तो गाऊही लागला. त्याच्या हृदयामध्ये आनंदाचा अतिरेक झालेला होता, पण समुद्री लुटारूचा तो आनंद म्हणजे त्याचा दृष्टपणा होता. His eye was on the Inchcape float. Quoth he, my men, put out the boat and row me to the Inchcape rock, and I will plague the abbot of Aberbrothok. नजर त्याची इंचकेपवरी, म्हणाला वळवा बोटी जरा माघारी. सरळ तटा आता इंचकेप किनारी, करू सत्यानाश झळ बसेल आबेरब्रोथकच्या उरी. त्याची नजर आता इंचकेपच्या तरंगत्या घंटेवर होती. सर राल्फ म्हणतो, माझ्या माणसांनो होडी बाहेर काढा आणि मला इंचकेप खडकाकडे घेऊन चला आणि मला आबेरब्रोथकच्या मठाधिपतीला त्रास द्यायचा आहे. The boat is lowered, the boatmen row, and to the Inchcape rock they go. Sir Ralph bent over from the boat, and he cut the bell from the Inchcape float.
एक साथ वल्लवत फिरे माघारती होडी, दिशा ठरली खलाशी, नाव इंचकेपकडे धाडी. वाकुनी होडीतून जरासा चांगुलपणाची खूण ती रोवर तोडी. आता सर राल्फ दी रोवर याने आपल्या खलाशांना सूचना दिली. खलाशांनी बोटीला खाली घेतले आणि त्यांनी नौकाविहार सुरू केले आणि ते त्या इंचकेपच्या आता खडकाजवळ जाऊ लागले. सर राल्फ बोटीतून बाहेर वागतात आणि ते इंचकेप वर तरंगणारी ती घंटा कापून टाकतात. Down sunk the whale with a gurgling sound. The bubbles rose and burst around. Quoth Sir Ralph, the next who comes to the rock won't bless the abbot of Aberbrothock. करीत घरघर आवाज घंटा बुडे खोलवर, उठले असंख्य बुडबुडे फुटती पाण्यावर. म्हणाला आता कोणाची बिशाद आणि कोण मानेल त्या आबेरब्रोथकचे धन्यवाद. बुडबुडण्याच्या आवाजाने घंटा खाली बुडून गेली. बुडबुडे उठले आणि सभोवताली एकमेकांना आदळून फुटले. सर राल्फ म्हणाला, पुढे जो या खडकावर येईल तो आबेरब्रोथकच्या मठाधिपतीचे आभार मानू शकणार नाही. Sir Ralph the Rover sailed away. He soared the seas for many a day, and now grown rich with plundered store, he steers his course for Scotland's shore. सर राल्फ समुद्री लुटारू तिथून निघाला. जहाजे लुटण्यासाठी त्याने अनेक दिवस समुद्रावर घालवले आणि आता तो लुटलेल्या संपत्तीवर श्रीमंत झालेला होता. त्याने स्कॉटलंडच्या किनाऱ्याकडे आपला मार्ग वळवला. So thick a haze overspreads the sky, they cannot see the sun on high. The wind hath blown a gale all day, at evening it hath died away. दाट धुक्याची चादर अवकाशाच्या साथी, नकळे कधी सूर्य आला माथी. आता वाऱ्यासंगे वादळही जोराने झंझावाती, सायंकाळी सगळेच कसे शांतपणे विसावती. धुक्याची अतिशय जाड चादर आकाशात पसरलेली होती. त्यांना उंचावर असलेला सूर्यही दिसत नव्हता. वाऱ्याच्या झुळकांचे दिवसभरात आता वादळात रूपांतर झाले होते आणि संध्याकाळ होता होता ते वादळ शमलेही होते. On the deck the rover takes his stand, so dark it is they see no land. Quoth Sir Ralph, it will be lighter soon, for there is the dawn of the rising moon. अंधारात रोवर घेई हाती जहाजाची कमान, गडद अंधार दाही दिशांना दिसे जमीन ना आसमान. म्हणाला, गड्यांनो धीर धरा, चंद्रनबी उगवेल, उजेडात त्या जगण्याचा मार्ग दिसेल. जहाजाच्या डेकवर म्हणजेच पृष्ठभागावर समुद्री लुटारू सर राल्फ एका जागेवर उभा राहतो. इतका अंधार आहे की त्यांना जमीनही दिसत नाही. सर राल्फ म्हणतात, लवकरच अंधार कमी होईल, कारण येथे उगवत्या चंद्राची पहाट होणार आहे. Canst hear, said one, the breakers roar, for methinks we should be near the shore. Now where we are I cannot tell, but I wish we could hear the Inchcape bell. ना लाटांच्या गर्जना ना ठिकाणाचा थांगपत्ता, वाटत आहे किनाऱ्याजवळच आहोत आत्ता, पण आत्ता कुठे आहोत नाही येत सांगता. एक इच्छा इंचकेपचा नाद ऐकू आला असता. तुला ऐकू येतंय? एक जण म्हणाला. लाटा किनाऱ्यावर आदळून गर्जना करत आहेत. मला असे वाटते की आपण कुठल्या तरी किनाऱ्याजवळ असलो पाहिजे, असे एका खलाशाने सांगितले.
आता आपण कुठे आहोत हे मी निश्चित सांगू शकत नाही, पण आपल्याला इंचकेपची बेल ऐकू आली असती तर फार बरं झालं असतं. They hear no sound, the swell is strong, though the wind hath fallen, they drift along, till the vessel strikes with the shivering shock. O Christ, it is the Inchcape Rock. ना आवाज कसला, भरतीला आले उधान, वाहत गेली शीड जे वारा सुटला बेभान, भरकटताच बेताल हादरा, पाण्यासंगी झोडी, धडकताच त्या इंचकेपवर विच्छिन्न झाली होडी. त्यांना आवाज ऐकू येत नव्हता. अर्थातच तो आवाज होता लाटा किनाऱ्यावर आपटण्याचा. हळूहळू आवाज तीव्र होत गेला. वारा कमी असला तरी ते जहाज पुढे पुढे वाहत जात आहे. जोपर्यंत जहाज थरथरत्या धक्क्याने आदळत नाही. आणि तेवढ्यात ते सगळे म्हणतात, अरे देवा, अरे ख्रिस्ता, हा तर इंचकेपचा खडक आहे. सर राल्फ दी रोवर टोवर हिज हेड. He cursed himself in his despair. The waves rush in on every side. The ship is sinking beneath the tide. स्वतःलाच मग देत शिव्या आणि शाप, उपटून केस व्यक्त करी संताप. क्षणात शिरला प्रचंड जलप्रपात, सज्ज ते मार्गक्रमण करण्या तळ्यात. आता सर राल्फ दी रोवर जे आहे ते स्वतःलाच दूषण देत आहेत. सर राल्फ दी रोवर टोवर हिज हेड म्हणजे सर राल्फ हा समुद्री लुटारू अत्यंत निराश झाला. त्याने निराश होऊन स्वतःला खूप दूषणे दिली. लाटा आता सर्व बाजूंनी बोटीच्या आतमध्ये शिरू लागलेल्या होत्या आणि जहाज लाटेखाली बुडू लागलेले होते. But even in his dying fear, one dreadful sound could the rover hear, a sound as if with the Inchcape bell, the devil below was ringing his knell. मृत्यूचे हे तांडव बसले, रोवरने स्वतःच रचले. तळाशी पण एक तो ऐकत होता, घंटा वाजवे स्वतः मृत्यू देवता. पण आता शेवटी त्या मरणासन्न भीतीमध्ये देखील रोवरला भयंकर आवाज ऐकू येत होता. तो इंचकेप बेल सारखाच एक घंटानाद होता. खालचा म्हणजे पाताळ लोकातील सैतान मृत्यूसूचक घंटानाद करत आहे असे त्याला काही क्षण वाटून गेले. आणि जणू मृत्यू जो आहे तो त्याच्या साक्षात समोर उभा होता आणि तो त्याचा मृत्यू बघू शकत होता. तर अशा पद्धतीने आपण या कवितेमधून, या बॅलेडमधून रॉबर्ट साऊदी यांनी लिहिलेला प्रसंग जो आहे कवितेच्या रूपामध्ये तो आपण शिकलो, तो आपण अभ्यासला. तुम्हाला ही कविता मराठीमध्ये सोप्या पद्धतीने समजवण्याचा माझा हा प्रयत्न तुमच्यापर्यंत नक्की पोहोचला असेल अशी अपेक्षा करते. आणि हो, अर्थात हेही लक्षात ठेवायचे आहे, हाही संदेश लक्षात ठेवायचा आहे की जर तुम्ही वाईट गोष्टी करत असाल तर त्या वाईट गोष्टींसाठी तुम्हाला त्याहीपेक्षा अधिक वाईट पद्धतीने शिक्षा होऊ शकते. की जो प्रसंग सर राल्फ दी रोवर याच्या आयुष्यामध्ये घडला. तर अशा पद्धतीने आज आपण द इंचकेप रॉक ही रॉबर्ट साऊदी यांनी लिहिलेली बॅलेड रूपी किंवा बॅलेडच्या स्वरूपात असलेली कविता अभ्यासलेली आहे. आता आपण भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. थँक्यू.